सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शिर्या चला का अगं श्यामल काय पसारा पडलाय घरात छे उकच फिरवते माझे बाबा बाबा तुम्ही शलाकाला समजाव मी मारी ना तिला काय झालं बाबा माझा नवीन टी शर्ट घालून गेली ती मी अजून एकदा पण नाही घातला उद्या जर मी घातला तर परत चिडवणार काय आज शलाका घरी म्हणून बाबा तुम्ही बोला तिला हो नंतर सांगे ना बाबा नंतर नाही आत्ताच बोला मी आईला म्हटलं बोल तिला तर आई म्हणत बाबा ऐकून घ्या माझं मी आईला म्हटलं बोल तर आई म्हणाली लहान आहे घालू दे काय बाबा तुम्ही बोला तिला आज शिर्या मी सांगितलं ना नंतर सांगतो बाबा नंतर नाही बाबा नंतर बिंतर काही नाही आजच बोला प्रत्येक वेळेला माझा नवीन टी शर्ट घालून जाते माझ्याकडे टी शर्ट किती माहिती आहे तुम्हाला एक तर कमी टी शर्ट काय झालं रे कटकट आल्यापासून हा नंतर सांगतो म्हणालो ना मी तुला एवढा घोड्यासारखा वाढला लाज वाटत नाही लहान पोरासारखे भांडताना एक मिनिट शांती नाही घरात आल्यापासून आणि काय रे तुला त्या ऍपको मध्ये जायला सांगितलं होतं जाऊन आलास जाणार होतो मी माझ्याकडे ऍड्रेस नव्हता त्यांचा दिवसभर इकडे तिकडे उंडारच फिरत असशील चहा घ्या बरं तुम्ही शिर्या आज जा बरं आज जा अशी सतत पाठीशी घालत राहा त्याला एक दिवस वाया जाणार आहे तो श्यामल काय चहा केलायचा उसाचा रसासारखा ची अख्खा साखर कारखाना घातलास त्याच्यात अचानक एक दिवस डायबिटीस होईल मला माहितीये कुणाला झाला डायबिटीस ते कारलं असताना कारलं ते किसून रिकाम्या पोटी रस घ्यावा असं म्हणतात वाचलं कुणीतरी काय रे शेखर तू कधी आलास उशीर झाला काय आज बाहेर टाइमपास करत नव्हतो मी त्या गर्दीतून धक्के खात खात यायचं ना जीव नकोसा होऊन जातो आले ना ही कटकट घरात सोडा ना मला हायलाइट बघायच्या मॅचच्या तुम्ही उगाच मध्ये मध्ये अरे शिर्या गाड वाहतो दिवसभर मॅच बघितलीस ना पुन्हा हायलाइट काय बघतो बघू दे अहो गोट्या सांगत होता गांगुलीला फुलटो लाटला म्हणून आउट नव्हता तो जमिनीला बॉल टच झालेला क्लिअर दिसत होता रिप्ले मध्ये मला ते बघायचं आहे तू आता बघून तो गांगुली परत येणार आहे का हा तो झोपला असेल तिकडे पॅव्हेलियन मध्ये घोरत असेल तू कसं टेन्शन घेतोय तुम्हाला काय बघायचं आता काय बघायचं म्हणजे काय मला अल्फाच्या बातम्या बघायच्या त्या माझ्या संध्याकाळच्या बातम्या चुकल्या काय आहे सूर्या झोपायच्या आधी ना या पुढाऱ्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मला गाढ झोप लागत नाही मॅच बघा ती मॅच बघण्यात मजा आहे चांगली एवढी जिंकली हळूहळू ते शेखरनं कळलं ना तो फाडून खाईल आपल्याला अरे वा आपलीच बॅटिंग आहे हा कोण तेंडुलकर काय नाही तो सेहवाग आहे स्टाईल तेंडुलकर सारखे म्हणून म्हटलं ह्याला जाहिराती नाही मिळाल्या अजून तेंडुलकर कितीला गेला रे अरे काय चिडला बिडलास की काय तू नाही मी नाही चिडलोय आबा तुम्ही संध्याकाळच्या बातम्या बघितल्या नाही काय झालं ते अरे मग आता लाव ना बघूया ना उद्याच्या संपाचं काय झालं बघायला नको हा संप
कसला संप? म्हणजे उद्या बसेसचा संप आहे उद्या. अरे काय सांगतोस काय? हा मग अहो मला संध्याकाळीच कळलं ना. अहो म्हणून मी चिडलो इथे आल्या आल्या. काय आबा दिवसभर धावपळ दगदग, त्यातून उद्या ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे, म्हणजे मला काहीही करून जावंच लागणार. अरे वा, म्हणजे आबा उद्या टॅक्सी रिक्षावाल्यांची दिवाळी आहे. याला आपणच कारण आहोत. दरवेळेला जनतेला वेठीला धरलं जातं, तो उपयोग आपला संप करतो. हा भरडली जाते जनता, तर सुद्धा आपण सगळं गप्पा राहून सोसायचं. आबा आपल्या जनतेचा सोशिकपणा आणि संयम जगातल्या सर्व लोकांनी आदर्श ठेवावा इतपत आहे. म्हणजे आपल्या इथला माणूस नोकरीच्या निमित्ताने जगात कुठेही गेला तरी त्याला कसलाही त्रास होऊ नये म्हणून केलं जाणारं रॅगिंग आहे, रॅगिंग. काही नाही हो, आपण सगळेजण बुळे झालेलो आहोत. कुठलाही मार्ग नाही, परिस्थितीचे गुलाम. आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कुठलाही मार्ग नाही ना, म्हणून आहे एक मार्ग आहे. कोणता? आपण गाडी घेऊया सेकंड हँड. घेऊया. हा गाडी घेऊया, विमान सुद्धा घेऊया. अरे उद्या इथे ऑफिसमध्ये कसं जायचं ह्याचे वांदे आहेत. अरे काय वेळ काय, परिस्थिती काय, गाडी काय घेऊया. हा काय रे? बाबा म्हणजे मी लगेच नाही म्हणत, उद्या आपण ठरून एकत्र ठरून घेऊया नंतर. मॅच बघा, मॅच बघा. इथे आमच्या आयुष्याची मॅच झालेली आहे. अरे श्रेया, तुला काय गरज होती रे नको ते सल्ले देण्याची? हा काय कान कर इकडे, पिळतो सांगत. आबा चुकून बोललो. आबा आता काय करू? आता मॅच बदल आणि बातम्या लाव. झोपायच्या आधी मला एका तरी डांबीच पुढाऱ्याला बघू दे. हॅलो, हो टिपऱ्यांचंच घर. तुम्हाला कोण हवंय? शेखर टिपरे. आपण कोण? हा एक मिनिट. हा बाबा, बाबा फोन आहे. फोन. कोण आहे? ते गद्रे बी विंग मधले. हा हॅलो. हा 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 बोला. अहो नाही, तोच तर घोळ आहे ना. आजच ठेवली मीटिंग. हो काय सांगताय? ओके ओके, किती वाजता? हो हो, मी 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 आहे, तयारच आहे. हो मी येतो. ओके 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 ओके, थँक्यू. चला, प्रॉब्लेम सुटला. काय झालं बाबा? अगं ते गद्रे काका आहेत ना विविंग मधले, ते त्यांच्या गाडीतून मला माझ्या ऑफिस पर्यंत लिफ्ट देत आहेत. बोलत का वगैरे. ए सामान, चला 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 लवकर, काय करायला पाहिजे. सामान सामान सामान, लवकर लवकर लवकर. आज झालं की नाही मला ब्रेकफास्ट देणे लवकर. अहो भाजी व्हायची माझी आणि डबा पण भरायचा आहे मला. अरे बापरे, अजून भाजी व्हायची तुझी? नाही मग मी असं करतो, मी बाहेरच खातो. का? अगं नाही, हा गद्रे आहे ना आपल्या विविंग मधला, अगं तो आम्हा सगळ्यांना लिफ्ट देतो ऑफिस पर्यंत. अगं बाई, म्हणजे भलतच खुश दिसतोय की तुमच्यावर. तू एवढी हुरळून जाऊ नकोस. कॉलनीतले अजून 3 जण आहेत. तू 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 एक काम कर ना, तू नुसतं ब्रेड बटर लावून दे, नाही तर 2 अंडी टाक ना, नुसती टाकून मला चालेल. हो हो, मग तुम्ही तयार व्हा. मी 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 पटकन तुमच्यासाठी ऑमलेट नको नको सामान, अजून वेळ लागेल. एक काम कर, मी बाहेरच खातो. जाऊ दे जाऊ दे. अहो सॉरी 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 सॉरी. काय शेखर, किती उशीर? अहो नाही, ते ब्रेकफास्टला जरा सगळे वाट बघतायत. हो अचानक ठरलं ना आपलं. चला 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 चला. म्हणजे गद्रेंनी फोन केला नाही तर काय माझा प्रॉब्लेम झाला होता. काय गद्रे, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे काय आजच माझी मीटिंग लागली ना ऑफिसमध्ये, तुम्ही फोन केलात, मला खरंच टेन्शन गेलं मनावरचं. पण काय हो, हे हा जो बेसचा संप आहे तो कशासाठी आहे? पगार वाढ किंवा बोनस असलाच काहीतरी असणार ना, दुसरं काय काय असू काय शकतं. संप करतात हे लोक, पण आपला जातो जीव, म्हणजे तुमचा. नाही काय आहे बघा ना,
आपण मध्यमवर्गीय म्हणजे असंघटित समाज सगळा, म्हणजे बोंब मारायची तर कोणाच्या नावाने, हा प्रॉब्लेम आहे सगळा लोकशाहीचा. हो ना, अहो जनतेला वालीच नाही कोणी. सगळे साले सुग्रीव. प्रत्येकाने 25 रुपये द्या. आणि येताना जर अहो हे पेट्रोल साठी लागणार, आणि समजा येताना तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर आणखी प्रत्येकी 15 रुपये वेगळे. तुम्ही आमच्या सोसायटीतले म्हणून कन्सेशन. हो कशाला का? अगं तू कॉलेजला नाही गेली? आबा आज बसचा स्ट्राईक आहे ना. हा, पण तू कुठे जातेस बसनी कॉलेजला? हा आबा मी जाईन हो, पण ते प्रोफेसर्स आले पाहिजेत ना सगळे. हा, तुझ्या कॉलेजचे प्रोफेसर बस येतात नाही का? हा मग बरोबर. हा, काय झालंय, शेखरचाही प्रॉब्लेम झालेला आहे. तो ऑफिसला जाणार कसा म्हणून मी चला का काय आबा? मी बोलता नाही जाता का आतमध्ये चढा चढा. मी तुला म्हटलं तुझ्या बाबांचाही प्रॉब्लेम झाला, तू ऑफिसला जाणार कसा? अहो बाबा गेले पण ऑफिसला. सॉरी. काय मोडायचा हात माझा, वजन काढतील गं. तू काय सांगतोस काय? ऑफिसला गेला एवढ्या सकाळी? हो म्हणजे ते गद्रे आहेत ना. गजरे कोण? अहो ते खारकरांच्या बाजूला राहतात ते. हा तो गाडीवाला. हा, त्याचं काय झालं? त्यांचं नाही काही झालं. त्यांनी सकाळी बाबांना फोन केला आणि म्हणाले लिफ्ट देतो तुला म्हणून. बरं झालं, शेखरची जाण्याची सोय झाली. गजऱ्याची गाडी होती म्हणून. काय ग, हा गजऱ्या करतो काय? हा नाही म्हणजे एवढी गाडी बिडी घेतली म्हणून म्हटलं. नंतर एरवी त्याचा काय बिझनेस असेल किंवा तो काय मोठ्या पोस्टवर असेल असं चेहऱ्याकडे बघून वाटत नाही त्याच्याकडे. मच्छर चेहरा आहे, चेहऱ्यावरची माशी हलत नाही. गाडी बिट ठेवली म्हणजे काय? आबा नवीन गाडी नाही घेतली त्यांनी, मग? त्यांच्या मित्राची सेकंड हँडच घेतली आहे. हो काय सांगतेस काय? हा म्हणजे शिर्या म्हणाला ना तेच बरोबर आहे. आपल्याला सुद्धा सेकंड हँड गाडी ठेवायला काय हरकत नाही. मग हेच बाबांना सांगायचं ना. बस सांगाल? तुला काय वेळ लागला की काय? नाट म्हणायचं म्हणजे नको त्या बसून मगाशी बोलत येत नको त्या गोष्टी शेखरला सांगायचं, त्याचा मूड नसतो. बस कोण अंगावर जाऊ. आणि नेहमीच ते गुलकंदाची बाटली कुठे ठेवली मी? उन्हाळा सुरू व्हायला लागला. कुठे सेकंड हँड गुलकंद? गाडीमध्ये असणार. आपलं हे गाडी डोक्यात बसलेली आहे सेकंड हँड. आई मी काय म्हणतो? अरे काय म्हणतोस बाबा, लवकर सांग काय ते. आई आपण एक सेकंड हँड गाडी घेऊया. काय अगं अशी काय ओरडतेस? गाडी म्हटलं मी, ट्रेन नाही. शिर्या? अगं म्हणजे बघ आपली स्वतःची गाडी. म्हणजे बघ बाबा रोज आता ऑफिसला जातात, बसने जातात, कधी कधी रिक्षाने जातात. केवढा खर्च होतो. म्हणजे बघ दिवसाचे, थांबा सांगतो तुला. हे काय? कॅल्सिगर. काय? अगं शलाकाचा कॅल्क्युलेटर आहे बघ. जायला 5 प्लस यायला 5 प्लस तिकडचे 3 प्लस इकडचे 3 म्हणजे 16 × 30. ओके 380 रुपये. ओके 480 रुपये. अरे हो सॉरी 400. अरे का 480 रुपये म्हणजे बघ किती खर्च. म्हणजे कमीत कमी 2 महिने पुरेल इतकं पेट्रोल येईल आपल्याला. हो आणि मग आपली गाडी असेल तर मग बाबा ऑफिसला जाताना शलाकाला कॉलेजला ड्रॉप करतील. म्हणजे तिचे रिक्षाचे पैसे वाचले. बरोबर. आता बघ तुलाही कधी कधी बोरिवलीला पमा मावशीकडे जायचं असतं. ट्रेनला गर्दी असते म्हणून तू जात नाही. बरं कधी गेलीस की तू लवकर येतेस म्हणजे संध्याकाळी गर्दी असते परत, म्हणून दुपारी भर उन्हाची येतेस. हो रे बाबा, तू आठवण करून देऊ नकोस त्या गर्दीची. म्हणून म्हणतो आई जर आपली गाडी असेल ना तर आपण कधीही कुठेही जाऊ शकतो. आबांनाही घेऊन जाऊ शकतो. खरंच की. पण हे सगळं तू तुझ्या बाबांना कसं समजावून सांगणार आहेस? मी आई प्लीज तू विषय काढ ना. नाही नाही, बघू मी प्रयत्न करते. अगं प्रयत्न काय, मी एवढी मातृभक्ती करतोय, एवढी मदत केली तुला. प्लीज काढ ना विषय. जळला मेला मातृभक्त. जा तू. आई आई प्लीज बोल ना आई, प्लीज प्लीज. हो रे बाबा, मी म्हटलं ना मी प्रयत्न करते, पण हे उगाच वैतागले ना शिर्या. नाही नाही नाही, तू फक्त विषय काढ. त्यांना कसं पटवायचं माझी जबाबदारी. ओके बर. हा हे काय शलाका कुठे गेली? काय डायटिंग वगैरे करते काय? अहो नाही, ती प्रीतीकडे गेली आहे. प्रीतीकडे अभ्यासाला. आता परीक्षा जवळ नाही का आली, असं वर्षभर बागडायचं आणि मग अभ्यासाच्या नावाने रात्रीचा दिवस करायचा. हो आणि मग दिवसाची रात्र करायची म्हणजे झोपा काढायच्या. हे तू कशावरून सांगतोयस? स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा. दुसरं काय? आबा तुम्ही जेवताना बोलत नाही ना, घास अडकेल ना. हलकं जेवण आहे.
काय रे शेखर, तुला गजऱ्याने सोडला का रे सकाळी वेळेवर? हा, हो सोडलं. आणि येताना त्यांच्याबरोबर नाही आला? नाही त्याच्याबरोबर नाही आलो. येताना मी ते आमच्या ऑफिसमधला नायर आहे ना त्याच्याबरोबर आलो. आई पाणी दे ना. अरे ते काय तिथे आहे? आई मी काय म्हणते, आपण गाडी घ्यायची का? काय? सेकंड हँड म्हणजे शिर्या असं म्हणत होता. हो म्हणजे आयडिया वाईट नाही आहे. तुझ्या आहे का नाही कोणी ओळखीचा? हा, आहे ना, ओळखीचा आहे. तो अमोल आहे ना बाबा, तो अमोल आहे ना, त्याचा धंदा आहे, म्हणजे बिझनेस आहे गाड्या विकण्याचा. तो मला म्हणत होता की शिरा तुला हवे असेल तर इन्स्टॉलमेंटमध्ये देतो. आई म्हणजे बाबा काय की तो म्हणाला चकाचक गाडी देतो, वाटणार सुद्धा नाही सेकंड हँड आहे म्हणून. वा वा. शिर्या, पेट्रोलचे भाव काय आहेत माहिती आहेत ना बाहेर? बाबा डिझेल इंजिन घेऊया ना, डिझेलच्या चांगले मॉडेल्स आहेत त्याच्याकडे, मी बघितलेत ना. हो पण मेंटेनन्स किती पडतो माहिती आहे ना? डिझेल इंजिन म्हणजे एकदा डाऊन केलं ना की 1000-2000ची झाली. शिवाय तुझ्यासारखा ड्रायव्हर म्हणजे आपल्याला गॅरेजवाला पगारावरच ठेवायला लागणार. नको रे बाबा. अहो पण मी काय म्हणते, नाही कोण तो अमोल की काय ते एकदा. काय काय हो काय? हा, तुम्ही सगळेजण त्याला उत्तेजन द्या म्हणजे झालं कल्याण. अहो पण मी काय म्हणते, तो अमोल का काय कोण आहे तो स्वस्तात गाडी देणारा? तर बस पुरे, हा विषय बंद. स्वस्तात काय फुकटात दिली ना तरी मला नको आहे ती इथे. थंडी कमी झाली नाही रे, उकडायला लागलं. आबा, अहो मुंबईमध्ये थंडी अशी नसतेच. जरा कुठे पडली ना तर नशीब समजायचं. अरे शेखर, तुला ऑफिस मध्ये काय प्रॉब्लेम झाला का रे? मला हा, नाही बुवा. का? ते म्हणजे तुझा आणि तुझ्या बॉसचा काय वाद वगैरे असं काय झालं नाही ना? वादविवाद, मतभेद असं काय? ते काय नाही हो. कोणी सांगितलं का तुम्हाला काय? हे सांगितलं नाही, तुझ्या वागण्यावरून मला जरा वाटलं. हा, काय तू जरा हल्ली घरामध्ये चिडचिड करतोस, घरातल्या सगळ्यांच्या अंगावर ओरडतोस. हा, म्हणजे काय आहे, मुळात तुझा स्वभाव असा नाही आहे. म्हणून मला काय वाटलं तुझं हल्ली काहीतरी बिनसलं असावं. तसं काय नाही हो बाबा. काय की हा गेले 2 दिवस बसचा संप होता, त्याची सगळी धावपळ दगदग झाली, त्यातच ऑफिसची मीटिंग पण लागली, तेही एक टेन्शन, ते सगळे प्रॉब्लेम्स असे एकत्र आले. त्याचा राग काय घरच्यांवर काढायचा? तू एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, नेहमी लक्षात ठेव एक गोष्ट, की बाहेर ऑफिसात काही झालं ना, म्हणजे त्रास झाला, दगदग झाली, तरी त्याचा परिणाम या घरातल्या आनंदावर होऊ द्यायचा नाही. हा, म्हणजे बॉसने समजा तुला शिव्या दिल्या तर लगेच तू तुझ्या बॉसला उलट दणकून शिव्या द्यायच्या मनातल्या मनात. हा, पण काय आहे ते तिथला तो विषय तिथे संपवायचा. काय होतं, मुलांच्या मनात अडी निर्माण होते. हो पण आबा मला सांगा, आत्ताच्या त्यांच्या मागणीला काही अर्थ होता का? अहो गाडी घ्यायची म्हणजे काय थट्टा आहे का काय? मग एक वेळ गाडी घेणं सोपं आहे, पण ती मेंटेन करणं म्हणजे महाकर्म कठीण. शिवाय गाडी विकत घ्यायची म्हणजे मग पेट्रोलचा प्रॉब्लेम, त्याच्या पार्किंगचा प्रॉब्लेम, परत हल्ली मुंबईच्या ट्रॅफिक मधून गाडी चालवायची म्हणजे तो एक मोठा प्रॉब्लेम. म्हणजे एक गाडी विकत घ्यायची आणि त्याच्यासोबत 10 प्रॉब्लेम्स विकत घ्यायचे. कोणी सांगितलंय हे? बरोबर आहे शेखर. काय आहे म्हणजे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, पण त्यांच्या लक्षात आणून द्यायला नको का? असं मी तुला म्हणतो. म्हणजे काय तुझ्या हे चिडून काय होणार आहे? त्याला तू समजावून द्यायचं सगळं, त्याला पटलं असतं ना. आता मला एक सांग शेखर, तू लहान असताना हत्ती घेऊया म्हणून माझ्या मागे लागला, आठवतं तुला? आबा
तेव्हा मी एवढा लहान होतो एवढा. अरे पण म्हणून काय झालं, मी काय चिडलो का तुझ्यावर? मी तुला व्यवस्थित समजावून दिलं, अगदी मुद्दे सगळं सांगितलं. हत्ती का घेऊया नको म्हणून. आता हत्ती समजा घेतला, मी तुला सांगितलं होतं, तुला त्याला बांधून ठेवणार कुठे? हा म्हणजे तळमजल्यावरचे कुलकर्णी किंवा हे पहिल्या मजल्यावरचे पाटील यांचे बेडरूमच्या बाहेर हत्ती दिसायला लागला असतं, कसं चाललं असतं? म्हणजे मी काय त्या हत्तीवर बसून हॉटेलमध्ये आपल्या ऑफिसमध्ये जाणार होतो का? त्या हत्तीला आंघोळ कोण घालणार, त्याचं बाकीचं सगळं कोण करणार? म्हणजे कुत्र्यासगळं त्याला शिकवता येत नाही. आता रात्री अपरात्री तो सोंड वर करून ओढायला लागला, त्याला आवडणार कसा मी? मला पटलं ते सगळं. सांगायचा मुद्दा काय सांगायचं बरं का, हे हत्ती घेण्यापेक्षा गाडी घेणं स्वस्त आहे आणि तू नक्की घेशील आज ना उद्या, मी तुला सांगतो. हा पण काय आहे, त्यासाठी घरातल्यांची मनं दुखावता कामा नये. कोणीतरी म्हटलेलंच आहे, राखावी बहुतांची अंतरे, पुढं काय, भाग्य येते तदनंतरे. आबा नक्की लक्षात ठेवेन मी यापुढे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी